जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव या ठिकाणी नव्याने जे 13 एकर क्षेत्रामध्ये कोथिंबीर, धना, मेथीचा जो लिलाव ज्या ठिकाणी गेल्या वर्षभर भरवला होता, प्रचंड झालेल्या वादळी पावसामुळे हे सगळे शेड भुईसपाट झालेले आपण पाहतोय. मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी बाजार समितीचे उपसभापती NM काळे, संचालक माऊली खंडागळे, त्याचबरोबर सारंग घोलप ही सगळी मंडळी या ठिकाणी आता पाहणी करतायत. वादळी मोठा वादळ असल्यामुळे हे नुकसान मोठं आहे. संपूर्ण सगळे शेड जमीनदोस्त झालेले आहेत. लाखो रुपयाचा फटका मार्केट कमिटीला बसलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. आता वस्तुस्थिती नेमकी काय आहे? वादळी पावसामुळे नारायणगाव परिसरामध्ये खूप झाडं उन्मळून पडलेली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवर देखील हे संपूर्ण झाडं कोसळलेली आहेत. नुकसान मोठं आहे. नारायणगावच्या मार्केटने म्हणजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून धना मेथीचा लिलाव एक वर्ष झाला असेल कदाचित, त्यावेळेस या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये हे धना मेथीचा लिलाव इकडे सुरू केलेला होता. परंतु प्रचंड मोठं वादळ असल्यामुळे हे सगळे खांब उन्मळून पडले. आपण पाहतो याची मागची बाजू, हे सगळे खांब उन्मळून पडले, मोडले आणि होत्याचं नव्हतं झालेलं आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्या उभारलेल्या सगळ्या शेड्स म्हणजे ह्या 4-5 शेड्स आहेत. हे संपूर्ण ताडपत्रीचे शेड्स ह्या वादळी पावसाने जमीनदोस्त झालेले आहेत. मार्केट कमिटीला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. या ठिकाणी या कामाची पाहणी करण्यासाठी बाजार समितीचे उपसभापती NM काळे इथं आहेत. काळेसाहेब, वादळी पाऊस खूप मोठा होता. काळेसाहेब नमस्कार. वादळी पावसामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने जे धना मेथीचे शेड उभे केलेले होते हे सगळे जमीनदोस्त झालेले आहेत. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं आणि हे शेड किती होते? हे 4 शेड होते. 4 शेड या ठिकाणी मार्केट कमिटीने उभे केले होते. मार्केटच्या याच्यासाठी अंदाजे 35 ते 38 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी GSTचं या ठिकाणी उभारून या ठिकाणी मार्केट चालू होतं. 8-9 महिने झाले या ठिकाणी मार्केट व्यवस्थित चालू आहे. परंतु आजचं जे वादळाचं प्रमाण जे इतकं मोठ्या प्रमाणात होतं ते आपण पाहिलं असं या परिसरामध्ये अनेक शेड असतील, कॉलर झालेत, पत्रे उडालेत. विशेषतः म्हणजे याच्यातून जे हाय टेन्शन वायर लाईन जाते म्हणजे टावर टू टावर ज्या मोठ्या लाईन, त्या लाईनच्या वायरी पण या ठिकाणी तुटलेल्या आहेत प्लॉटमध्ये. म्हणजे विंड मोशन खूप फास्ट असले पाहिजे किंवा खूप मोठ्या प्रमाणात वादळाचा झटका या ठिकाणी बसलेला आहे. त्याच्यामुळे हे शेड कॉलॅप झालेले आहेत. आता हे शेड जर पुन्हा उभे करायचे असेल तर खर्च किती येईल? आता हे शेड उभे करायला किती खर्च येईल आता ते एस्टिमेट घेऊ. पण आमच्या माहितीप्रमाणे किंवा आम्ही संचालक मंडळ 8-10 महिने याला झालेले त्याच्याकडनं हे उभारून घेतलेले. त्याची काय वॉरंटी वगैरे होती असं काही? साधारणपणे बाबा हे टिकाऊ आहेत. ह्या व्यक्तीने नाशिकच्या भागामध्ये हाच सगळे शेड बनवतो. नाशिक भागात पाहिलं तर आपण मोठ्या प्रमाणात ह्या टाईपचे शेड बनवले जातात बाहेर आणि त्या अनुषंगानेच आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. आणि सर्वसाधारणपणे 3 वर्ष तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे ते टिकतील. किंवा किरकोळ काय आलं तर मेंटेनन्स करून द्यायचं त्याच्याकडे होतं आणि 5 वर्ष सुद्धा चालू शकतात. पण आमचं टार्गेट होतं का बाबा साधारण 3 वर्षामध्ये आपलं सगळं इथं परिपूर्ण डेव्हलप होईल. 2-2.5 वर्ष आपल्याला हे वापरायला लागेल आणि त्याप्रमाणे त्याची टिकाऊपणा किंवा ड्युरेबिलिटी असेल असं सगळं चर्चा करूनच आपण हे शेड उभारलेले आहेत. धना मेथीचा लिलाव पुन्हा जुन्या जागेवर घ्यावा लागणार आहे. साधारण हे उभारायला किती दिवस लागतील? हे काही झालं तरी 8-10 दिवसामध्ये किंवा जास्त 15 दिवसामध्ये या ठिकाणी ती व्यवस्था करायला लागेल. आणि मार्केट कमिटी आतापासून त्या ज्याने काम केले त्याला कॉन्टॅक्ट झालेले आहे. तोपर्यंत तर आता आपण मेथी लिलाव व्यवस्था जुन्या जागेवर. जुन्या जागेमध्ये त्याप्रमाणे सूचना देऊन त्या शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल? शेतकरी बांधवांनी आता हे नैसर्गिक आपत्ती जोराचं वादळ आले, मार्केट कमिटीने प्रयत्न करून चांगलं केलं होतं. तर आपण एक जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये या ठिकाणी पुन्हा मार्केट सुरक्षित कसं होईल आणि त्याप्रमाणे चालू करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपण जुन्या जागेमध्ये किंवा खालच्या मार्केटमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी नाही म्हणलं तर थोडी जास्त वर्दळ आणि जास्त गर्दी होते. त्या 3 टाईपमध्ये मार्केट चालतं, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तर आतापर्यंत शेतकऱ्यांनी चांगलं सहकार्य केलेले आणि असंच एक 15 दिवसासाठी सहकार्य करतील अशी आम्हाला खात्री आहे. शेतकरी समजून घेतील आणि तेवढं एक 15 दिवसामध्ये आपण या ठिकाणी पुन्हा मार्केट चालू करू असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि त्याप्रमाणे आता इमिजिएट संचालक मंडळाची बैठक आहे आणि बैठकीपूर्वीच आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे ना. आता उद्या ते येतील आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊन परत या ठिकाणी व्यवस्था करून आपलं मार्केट या ठिकाणी उभार करू. पण नैसर्गिक दृष्ट्या
ही जागेवर हवेचा खूप मोठा मारा बसते. पाठीमागं डोंगर, पुढं डोंगर असल्यामुळे हवा खूप जोराचा वारा आला तर आपलं सर्कल तयार होतं, आपण भवरा म्हणतो तसं भवरा तयार होतो. त्यामुळं या ठिकाणी जरा जास्त प्रमाणामध्ये वादळाचा भवरा तयार झाल्यामुळे नुकसान झाले. आणि आजूबाजूचे सुद्धा शेड कोसळलेले आहेत. आता हे मारुतीचे कुत्रे शेजारचे जे आहेत त्यांचे पण होर्डिंग पडलेले आहेत, मोठमोठे झालेले आहेत. आणि मेन म्हणजे ही लाईन जी आहे हाय टेन्शनची, ही एकदम सुपर हाय टेन्शन आहे. म्हणजे हिला हिचे पण वायरी या सगळ्या लाईन चेंज होणार होतं, काय झालं? काम चालू करायचं. त्या लाईन, ही लाईन नाही चेंज होणार, अच्छा. ही लाईन नाही शिफ्टिंग होऊ शकत. रस्त्याचं काम किती दिवस चालणार आहे? रस्त्याचं सर आता आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. ते गव्हर्नमेंटनी म्हणजे आदरणीय कोले साहेब, खासदार कोले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या प्रयत्नातनं चालू केले. पण कॉन्ट्रॅक्टरला काही लिगली अडचणी आल्या असं मध्यंतरी त्याला आम्ही भेटलो किंवा आताही सारखा फॉलोअप चालू आहे. पण काही लोकांच्या ॲक्विजिशनचे असेल किंवा काही लिगली अडचणी असल्यामुळं ते, पण त्यांनी आम्हाला आश्वासित केले 15 जूनपर्यंत आम्ही हे कम्प्लीट करू. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने धना मेथी लिलावासाठी हे उभारलेले 4ही शेड प्रचंड वादळी पावसामुळे जमीनदोस्त झालेले आहेत. साधारण 35 ते 40 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. वादळी पावसामुळे परिसरामध्ये अनेक झाडं उन्मळून पडलेले आहेत. पण मार्केट कमिटीचं हे मोठं नुकसान आहे. उभारलेले सगळे शेड जमीनदोस्त झालेले आहेत आणि अनेक खांब किंवा लाकडं वाऱ्याने, साईडनी, वादळाने उडालेली देखील आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने धना मेथी लिलाव या ठिकाणी घेण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून हे शेड उभे केले होते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि प्रचंड झालेल्या वादळामुळे या ठिकाणी हे मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी माऊली खंडागळे आलेले आहेत. मला काही शेतकऱ्यांचे फोन आले की असं असं शेड पडलेलं आहे. सर, नुकसान खूप मोठं आहे. 100% नुकसान. 35-40 लाख रुपयाचं नुकसान आहे. किती? 35 ते 40 लाख रुपये. त्यावेळेलाच म्हणत होतो काही पक्क करा, ऐकलं नाही गेलं माझ्या सर. आता माझं म्हणणं हेच आहे, जे झाले बघा, हे काही कोणी संचालकांनी पाडले, सभापती पाडले असं नाही. हे जे घडलंय नॅचरल कॅलॅमिटी, नैसर्गिक नुकसान आहे. आता त्याच्यातली गोष्ट एकच आहे का जे कॉन्ट्रॅक्टर आहे, मगाशी उपसभापती साहेब बनले, त्याला बोलवलंय, त्याच्याकडून हे नुकसान भरपाई करून घेणे. याचा कमीत कमी आपल्याला 1-3-4 वर्ष तरी याचा उपभोग घेता यावा. त्याची काय वॉरंटी होती? मला माहित नाही, मी ते टेंडर वाचलेलं नाही. आता मेंटेनन्स काय काहीतरी- विषय? हे वादळाने झालं काय? हाच विषय आहे. सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की त्याची गॅरंटी होती का, वॉरंटी होती का, हे मला माहित नाही. मी काही टेंडर वाचले नाही. पण त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की बाबा लोखंडी स्ट्रक्चर उभं करावं. आणि त्याच्यासाठी मी मला वाटतं विक्रम भोरे यांचेच काहीतरी हे, मी त्यांना सांगितलं होतं असं असं उभं करायचे. त्यांनी त्यांचं कोटेशनही दिलेलं होतं. मला वाटतं ते थोडंसं महाग वाटलं म्हणून हा पर्याय निवडला. पण हे देखील असं झालंय. तर आता याच्यात एकच आहे, हे काय माझं म्हणणं कोणी संचालकांनी पाडलंय का उपसभापतीने का सभापती पाडले, हा नाही. हा नैसर्गिक आपत्ती आहे. पण त्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्याची नुकसान भरपाई घ्यावी असं माझं स्वतःचं मत आहे. आता धना मेथीचा लिलाव पुन्हा जुन्या जागेवर करावा लागणार आहे. पर्याय कदाचित महिना जाऊ शकतो. शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? काही नाही, शेतकरी बांधवांना आव्हान हेच आहे की खालचं जुनं जिथं आपलं पोलीस स्टेशनच्या जवळ मार्केट आहे तिथं आपले माल घेऊन येत चला. थोडीशी कसरत आता घोंगडे साहेब आणि सगळ्या टीमला करावी लागेल. कारण टोमॅटोचं बाजार वाढत चालले, टोमॅटोची आवक वाढत चाललेली आहे. आणि मग थोडंसं टोमॅटोवाले, नंतर तरकारीवाले आणि पुन्हा धना मेथीवाले यांचं थोडंसं क्लॅशेस होत होते. पण आता शेतकऱ्यांसाठी काम करायचे, त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील सगळ्यांनी सहकार्य करावं. आणि शेतकऱ्यांचा माल विकला कसा जाईल. शेवटी पाऊस जर आला तर तो भिजतो, ओपनला असलं तर काही काळजी नाही. परंतु ज्या वेळेला पावसाचं वातावरण असतं त्यावेळेला विशेष करून टोमॅटोवाल्यांच्या शेडमध्ये माल टाकावा लागतो. तर टोमॅटोच्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना आमचं जाहीरपणाने विनंती आहे की बाबांनो, आता हे सगळे आपलेच माल असतात. टोमॅटोवालाही शेतकरीचे, धना मेथीवाला शेतकरीचे, तरकारीवाला शेतकरीचे. आपल्या मालाला विकायला आपण सगळ्यांनी सहकार्य करा, अशा प्रकारची विनंती सगळ्या व्यापाऱ्यांना आहे, जेणेकरून शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते होणार नाही किंवा टळेल, अशा प्रकारची सगळ्यांना विनंती आहे. सारण शेतात तुम्ही टोमॅटो व्यापारी पण आहे. आता धना मेथीचा लिलाव खाली घ्यावा लागणार आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये गैरसोय होणार आहे. शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? नाही, आता अचानक झालेलं हे आलेलं संकट आहे साहेब. आता याला काय म्हणजे नैसर्गिक संकट आहे, त्याच्यामुळे आता सर्वांना ऍडजस्टमेंट करावीच लागत. धना मेथीचे व्यापारी असतील, टोमॅटो असतील किंवा तरकारीचे व्यापारी असतील,
हा सर्व एक परिवार आहे. व्यापारी म्हणून आमचा सर्वांचा एक परिवार आहे. आतापर्यंत आम्ही ऍडजस्टमेंट करत होतो, याच्या पुढे आम्ही ऍडजस्टमेंट करू. शेतकऱ्यांना सर्वांना ऍडजस्टमेंट करू म्हणजे मला कळलं नाही. नाही, जागेचं आता कसं होतं, सकाळी टोमॅटो मार्केट असतं, दुपारी तरकारी मार्केट असतं, आणि आता संध्याकाळी योगायोगाने आता पुन्हा तिथं आपल्याला हे भरवावं लागणार आहे दाना मेथी मार्केट. तर मग त्याची जागेची ऍडजस्टमेंट समजा कसं होतं, आज 600, 700, 800 रुपयापर्यंत टोमॅटोचे मार्केट म्हणजे माल बाजारभाव गेलेला आहे. जर समजा आता दिवसेंदिवस आता आवक वाढत चालणार आहे, आवक वाढली का गाड्या थोड्याशा लेट सुटतात, लेट सुटल्यानंतर समजा गाडी निघायचा टाइम आणि दाना मेथी यायचा टाइम, असा तो कोऑर्डिनेशन थोडंसं व्यवस्थित करून सर्वांना, सर्व व्यापाऱ्यांना आव्हान हेच राहील की बाबा सर्वांनी एकमेकांना समजून आपल्याला सर्वांना व्यापार करून पुढे जायचे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं धना मेथीचं 13 एकर क्षेत्रामध्ये जे शेड बांधलेलं होतं, ते शेड चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झाल्यामुळे धना मेथीचा लिलाव नारायणगाव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांची काही प्रमाणामध्ये थोडीशी गैरसोय झालेली आहे, परंतु या ठिकाणी जागा भरपूर असल्यामुळे त्या मानाने शेतकऱ्यांना फारसा काही त्रास होईल अशी परिस्थिती नाही. परंतु ऐनवेळी आलेलं संकट, अचानक आलेलं संकट, यामुळे धना मेथीचा लिलाव पुन्हा जुन्या जागेवर आलेला आहे. बहुधा महिनाभर हा लिलाव याच ठिकाणी सुरू राहील असं प्रथमदर्शनी दिसतंय. या ठिकाणी धना मेथीचा लिलाव सुरू होत असताना शेतकरी बांधवांनी धना मेथी खाली केलेला आहे, खाली करायचं काम चालू आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सारंग घोलप, मार्केट कमिटीचं जे धना मेथीचं शेड पडलेलं आहे, आता पुन्हा तुम्ही जुन्या ठिकाणी धना मेथीचा लिलाव सुरू केलेला आहे. साधारण किती दिवस या ठिकाणी चालेल आणि पुन्हा ते शेड जैसे ते कधी होतील, काय सांगाल? आता आपण मगाशी तिथं होतोच आहे. ऍक्च्युली खरंच अत्यंत म्हणजे अशी वाईट घटना घडलेली, आणि एकदम पाऊस आला, एकदम वारं वगैरे आलं, त्याच्यामुळे खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण गैरसोय टाळावी यासाठी आपण पूर्वी दाना मेथीचं मार्केट भरत होतो टोमॅटो मार्केटमध्ये, तर इथं सर्व व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना आपण इथं पुन्हा टोमॅटो मार्केटमध्ये आजचे दाना मेथीचे निलाव सुरू, जोपर्यंत वरचं नवीन शेड तयार होत नाही व्यवस्थित, तोपर्यंत आपण इथं दाना मेथीचे निलाव करणार आहोत आपण टोमॅटो मार्केट. शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? काय नाही, शेतकरी बांधवांना हेच आव्हान राहील की बाबा आपले आता दाना मेथी जोपर्यंत वरचे शेड व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण टोमॅटो मार्केटमध्येच दाना मेथीचे निलाव होतील. तर सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे की बाबा तुम्ही इकडेच माल घेऊन येत जा, वरती कोणी तिकडे त्या मार्केटला जाऊ नका. धना मेथीच्या लिलावाची वेळ काय असते? दाना मेथीच्या निलावाची वेळ जनरली एक साधारणतः 5-5:30 वाजल्यापासून दाना मेथी निलाव म्हणजे माल यायला सुरुवात होते, आणि एक 6-6:30-7 वाजता लिलाव सुरू होतात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.